बंगाल निवडणूक 2026 ही यंदा देशातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या राजकीय लढतींपैकी एक ठरली. मात्र निवडणुकीसोबतच हिंसा आणि तणावाच्या घटनांनीही सातत्याने लक्ष वेधून घेतले. कुठे कुठे हिंसा झाली, कोणामध्ये संघर्ष झाला, किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले, जाणून घ्या रिपोर्टमधून. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत किमान 5 जणांचा बळी गेला. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची माध्यम ग्राममध्ये गोळ्या जाळून हत्या करण्यात आली. राज्यभरात 50 पेक्षा जास्त कार्यकर्ते जखमी असून पाणीहाटीत बॉम्बस्फोटाच्या घटनांनीही घबराट पसरली आहे. भाजपच्या विजयानंतर अनेक ठिकाणी टीएमसीच्या पक्ष कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं. कोलकाता येथील टॉलीगंज कसबा आणि हावड्यातील जगतपल्लवपूरमध्ये टीएमसी कार्यालयांची जाळपोळ करण्यात आली. न्यू मार्केट परिसरात दुकानांची बुलडोझरने तोडफोड झाल्याची दृश्य समोर आली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आतापर्यंत राज्यभरातून 433 आरोपींना अटक केली असून 1100हून अधिक जणांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात घेतले. 200हून अधिक एफआयआर दाखल करून गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.